रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आदित्य ठाकरेंनी या वादामध्ये उडी घेऊन भरत गोगावले यांना डिवचले आणि त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे आणि ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा नवा आरोप केलाय। बघूया। मला वाटतं आदिती तिथे करत आहेत तर काय गैर आहे? एखाद्या महिला कोणी करत असेल, कोणी तरुण मंत्री करत असेल तर काय गैर आहे? जाणीवपूर्वक अशा पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी केली असेल, कारण त्यांना आदित्य तटकरे पालकमंत्री झाले त्याला आवडणार आहे। मंत्री झाल्यानंतर देखील नाराजी, रुसवे फुगवे, मग ते काय टाचण्या मारायचे लिंबूला वगैरे, हे काय योग्य नाही। कारण त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, बिझनेसचे संबंध आहेत, काही कंपन्या त्यांच्या एकत्रपणे त्या ठिकाणी। रायगडच्या पालकमंत्री पदाचं अद्यापही भिजत घोंगड आहे। त्यातच आता 15 ऑगस्टला आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे। पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवसेनेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे। त्यामुळे रायगडात पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलाय। या वादात आता आदित्य ठाकरेंनी उडी घेतली आहे। आधी मंत्रिपदावरनं रुसायचं आणि आता पालकमंत्री पदासाठी रडायचं हे योग्य नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भरत गोगावलेंना टोला लगावला। इतकंच नाही तर रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरे यांनाच मिळावं असं म्हणत ठाकरेंनी गोगावलेंना डिवचलंय। छत्रपती शिवरायांचा हा जिल्हा आणि इथे पालकमंत्री पदावरनं असा वाद होऊ शकतो, स्वार्थीपणाचा हा वाद होऊ शकतो। मला वाटतं आता आदिती तिथे करत आहेत तर काय गैर आहे? एखाद्या महिला कोणी करत असेल, कोणी तरुण मंत्री करत असेल तर काय गैर आहे? आणि दुसरं म्हणजे असं स्वार्थीपणा, मंत्री झाल्यानंतर देखील नाराजी, रुसवे फुगवे, मग ते काय टाचण्या मारायचे लिंबूला वगैरे, हे काय योग्य नाही। तर आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे यांचं समर्थन करणं शिवसेनेच्या चांगलं जिव्हारी लागलंय। त्यामुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी आरोपांचा नवा बॉम्ब टाकलाय। तटकरे आणि ठाकरे यांचे घनिष्ठ व्यावसायिक संबंध आहेत, त्यांच्या अनेक एकत्रित कंपन्या आहेत असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केलाय। आदित्य ठाकरे हे तुम्हाला माहिती आहे, हे तटकरेंच्या घरातील पाहुणे आहेत। त्यावेळेला शिवसेना एक संघ होती, तर आदित्य ठाकरे शिवसैनिकांना सोडून ज्या शिवसैनिकांवर अन्याय त्यावेळेस तटकरे परिवार आणि राष्ट्रवादी करत होते, त्यावेळेस आदित्य ठाकरे त्यांच्या घरी जाऊन मेजवानीचं जेवण करत होते। हे शिवसेनेची दुरावस्था ठाकरे परिवारांनी उभी केलेली होती, कारण त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, बिझनेसचे संबंध आहेत, काही कंपन्या त्यांच्या एकत्रपणे त्या ठिकाणी। त्यामुळे रायगडच्या शिवसैनिकांना कायमस्वरूपी ठाकरे परिवारांकडनं, मातोश्रीकडनं हा अन्यायच त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी केली असेल, कारण त्यांना आदित्य तटकरे पालकमंत्री झालेलं त्याला आवडणार आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरनं सुरू झालेला वाद आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांपर्यंत येऊन पोहोचलाय। रायगड प्रमाणेच नाशकातही सत्ताधारी शिवसेनेला झेंडावंदनाचा मान देण्यात आलेला नाहीये। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे तर नाशकात भाजपचे गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत। त्यामुळे रायगडच्या पाठोपाठ नाशिकमध्येही शिवसेनेच्या पदरी निराशा झाली आहे। त्यामुळे याच पद्धतीचा न्याय पालकमंत्री पदासाठी लावला तर शिवसेनेची ही सौम्य नाराजी स्फोटक बनू शकते इतकं निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।